भारतीय बौद्ध महासभा च्या वतीनं तालुका शाखेच्या वतीनं भीमस्मृती ज्ञान चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला सांगण्यात आलं की जवळपास 1600 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते। तर नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी अशा या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली आणि ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणि विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या ज्ञानाप्रती, बाबासाहेबांच्या कार्याप्रती, बाबासाहेबांच्या जीवनातील घटना घडामोडीच्या संबंधाने याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। मी मुलांना हेच सांगेल की बाबासाहेब आंबेडकर ही जी व्यक्ती आहे ती केवळ व्यक्ती नसून तो एक तेजस्वी असा विचार आहे, ती एक तेजस्वी अशी चेतना आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असं जी समाजरचना आहे, समताधिष्ठित समाजरचना, हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं या ज्ञानाचा वापर केला पाहिजे। या ज्ञानाच्या वापरातूनच एक निकोप आणि समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो आणि त्याच अर्थानं बाबासाहेबांना ते खरं अभिवादन ठरेल आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा विचारांचा वसा आणि वारसा घेतला पाहिजे आणि समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे, एवढं मी या निमित्तानं सांगेल। संयोजकाचे मी मनापासून अभिनंदन करेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करेल। धन्यवाद। जय भीम।